रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीच्या चरणी आणि आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला जागर स्त्री शक्तीचा या भक्तिमय कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. माऊली, आज आश्विन शुद्ध षष्ठी म्हणजे नवरात्रीचा 6वा दिवस आणि देवी कात्यायनीची आजच्या दिवशी आराधना केली जाते. असं म्हणतात की महिषासुराचा अत्याचार हा पृथ्वीवर जेव्हा खूप वाढला तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपल्या तेजाच्या अंशाने एक शक्तीची निर्मिती केली. महर्षी कात्यायनांनी या देवीची सर्वप्रथम पूजा केली, त्यामुळे तिला कात्यायनी असं नाव पडलं. धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्याची ही दात्री आहे. सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला. अर्थातच अवघा रंग एक झाला जागर स्त्री शक्तीचा. रामकृष्ण हरी. नाम तुझे चैतन्य, नाम तुझे अमृत, नामात तरतो जीव, नामात रहावे रत. नामे भेटे भगवंत, नाम करी उद्धार, नामाचा धरता हात, नाम उचली जीवभार. नामाचे अंकुरावे बीज, नामाचे कपाळी लावावे रज, नाम कैवल्याचे सार, नाम सांडते असार. याच पांडुरंग नामाचा ध्यास लागला की श्वास श्वास पांडुरंग होतो आणि त्या पांडुरंगी चरणी मन तल्लीन होऊन जातं. याच आशयाचा अभंग यानंतर आपण ऐकूयात. पांडुरंग नामी लागलासी ध्यास, श्वास पांडुरंग पांडुरंग. पांडुरंग नामी लागलासी ध्यास, पांडुरंग नामी
रामकृष्ण हरी माऊली. आपण म्हणतो की ह्या विश्वामध्ये संत मायबाप आपल्याला सतमार्गाला लावतात आणि याच्यातीलच एक संत म्हणजे ज्ञानोबाराय की ज्या ज्ञानोबारायांनी सर्वसामान्य माणसासाठी हरिपाठाची निर्मिती केली आणि हरिपाठामध्ये एक एक अभंग असा निर्माण केला की जो अभंग आपला प्रपंच करत असताना आपण तो परिपूर्णतेला नाही. आणि त्याच्यातीलच एक सुंदर अभंग म्हणजे असा की जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भावशुद्ध. तू जप करत असशील, तू तप करशील, तू धर्म करशील, तू क्रिया करशील, पण ह्या क्रियेमध्ये, ह्या जपामध्ये, या तपामध्ये जर तुझा भाव शुद्ध नसेल तर तुझ्या ह्या परमार्थाला शून्य किंमत असेल. मग तुझा भावच अतिशय महत्त्वाचा आहे. उदाहरणच सांगायचं म्हणलं तर अतिशय अट्टहासाने महिला घरामध्ये पाहुणे येणार म्हणून स्वयंपाक बनवते, पण स्वयंपाक बनवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मीठच टाकलं नाही तर खऱ्या अर्थाने त्या स्वयंपाकाला काहीच अर्थ राहणार नाही. दुसरं उदाहरण पाहायचं ठरलं तर अनेक वारकरी पंढरीची वारी करण्याकरिता पंढरपूरला जात असतात, पण वारीला जात असताना ध्येय मात्र वेगळंच ठेवलेलं असतं. जाताना पंगत कुठं चांगली आहे याच्याकडे आमचं लक्ष असतं, चालत असताना तंबाखूची पुडी कुठे भेटेल याच्याकडे आमचं लक्ष असतं, गांजा कुठे फुकायला भेटेल याच्याकडे आमचं लक्ष असतं, जाताना कुणाची चप्पल हाणायची भेटतीये का याच्यावर आमचं लक्ष असतं. पण याच्यामध्ये भगवंताबद्दलचा भाव मात्र शून्यच राहिलेला असतो. त्याच्यामुळे मनी नाही भाव आणि देवा मला पाव. कितीही जरी हा परमार्थ आपल्या संसारामध्ये केला तरी त्याच्यामध्ये भाव नसेल तर त्या परमार्थाला किंमतच नाहीये. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा हरिपाठामधून हेच सांगत आहेत. तर ऐकूया हा ज्ञानोबारायांचा सुंदर असा अभंग.
खरं म्हणजे आपल्या सर्वांचं थोर भाग्य म्हणावं लागेल. पंढरीचा विठुराया आपल्या जवळच्या नगरीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण झाला, परंतु आपण त्याची भेट घेण्यासाठी कधी जातच नाही. तो युगे 28 उभा आहे. आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी तो सुद्धा व्याकुळ झालेला आहे. तुकोबाराय सांगतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. जसं एक चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो, एक शेतकरी दादा मृग नक्षत्र येण्याची वाट पाहत असतो, एक आई आपला देशाची सेवा करण्यासाठी गेलेला शूर जवान असणाऱ्या मुलाची आतुरतेने वाट पाहत असते, तसा हा पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताची, वारी करणाऱ्या वारकऱ्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि तुकोबाराय एक जातिवंत वारकरी, आणि अशा तुकोबारायांच्या मुखामधून भगवंताच्या भेटीची लागलेली ओढ ती त्या रचनेमध्ये प्रगट करत आहेत. तर ऐकूयात महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध गायिका भाग्यश्रीताई टिकले यांच्या स्वरामधून. भेटी लागे जेवा, लागली से आस. भेटी लागे जेवा, लागली से आस. भेटी लागे जेवा, लागली से आस. पाहे
तुका म्हणे मज लागलीसे भूक लागलीसे भूक तुका म्हणे मज लागलीसे भूक लागलीसे भूक दाऊनी श्रीमुख दाऊनी श्रीमुख दावे देवा भेटी लागे जेवा लागलीसे आस भेटी लागे जेवा लागलीसे आस पाहे रात्र दिवस पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागे जेवा लागलीसे आस भेटी लागे जेवा लागलीसे आस भेटी लागे जेवा लागलीसे आस. एक सुंदर विचार आहे. 1000 वेळा आपल्या जीवनामध्ये संकट आल्याच्या नंतर एक चांगलं सुंदर चरित्र निर्माण होतं आणि ते चरित्र म्हणजे संतांचं. कोणतेही संत आत्तापर्यंत कोणत्या संकटातून गेले नाहीत असं नाहीये. जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय असतील, त्यांच्या जीवनाचं चरित्र पाहिलं तर त्यांची एक पत्नी अन्न करून गेली. तात्पर्य सिद्धांत, पण आपला भक्तिभाव त्यांनी कधी सोडलाच नाही. आणि तुकाराम महाराजांच्या जीवनाचा 8 पिढीचा परमार्थ हा चालू होता. प्रत्येक 15 दिवसाची वारी त्यांची चालू असायची. साक्षात पांडुरंग परमात्म्याला सुद्धा असं वाटायचं की माझ्यावर फार मोठं तुकाराम महाराजांचं ओझं झालंय. आणि जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरिता विठ्ठलाच्या समोर उभे राहायचे, तेव्हा तेव्हा त्यांना आता असं वाटायचं की तुकाराम महाराजांनी काहीतरी मागावं. पण तुकाराम महाराज एकच म्हणायचे की तुका म्हणे तुझी नलगेद सोडी, परी आहे आवडी दर्शनाची. मला फक्त तुझ्या दर्शनाची ओढ आहे, फक्त ती माझ्या जीवनातली परिपूर्णतेला ने. आणि असा सुंदरसा तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग आणि त्या प्रसंगावर आधारित तुकाराम महाराजांचा अभंग सादर करत आहेत भाग्यश्रीताई. तर ऐकूयात त्यांच्या मधुर अशा वाणीतून हा सुंदर असा अभंग. पाहतोसे काय आता पुढे करी पाय, पाहतोसे काय आता पुढे करी पाय, पाहतोसे
मस्तक हेलो जोडोनी हस्तक हेलो जोडोनी हस्तक पाहतोसी काय आता पुढे करी पाय पाहतोसी काय आता पुढे करी पाय बरवे करी समा बरवे करी समा बरवे करी समा नको भंगू देऊ प्रेम बरवे करी समा बरवे करी समा नको भंगू देऊ प्रेम बरवे करी समा नको भंगू देऊ प्रेम पाहतोसी काय आता पुढे करी पाय पाहतोसी काय आता पुढे करी पाय तुका म्हणे चला पुढती सामोरे विठ्ठला तुका म्हणे चला पुढती सामोरे विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे चला पुढती सामोरे विठ्ठला पाहतोसी काय आता पाहतोसी काय आता पाहतोसी काय आता पुढे करी पाय पाहतोसी काय आता पुढे करी पाय पाहतोसी काय आता पुढे करी पाय पुढे करी पाय पुढे करी पाय या जगाच्या पाठीवर आपल्याला बरं वाटावं असं बोलणारी लोकं आपल्याला पावलोपावली मिळतात, पण आपल्याला गरजेची असतात ती म्हणजे खरं बोलणारी. आणि संत आपल्याला खरं सांगतात, गुह्य ज्ञान सांगतात. बघा, या सृष्टीची निर्मिती करत असताना परमात्म्याला एकट्याला ती करता आली नाही, तेव्हासुद्धा त्याला मायेचा आधार घ्यावा लागला. म्हणजेच प्रकृती आणि पुरुष, शिव आणि शक्ती यातून ही सृष्टी निर्माण झाली. म्हणजे जिथे देवालाही देवीचा आधार घ्यावा लागतो. आणि संत सांगतात की देव देवी मीची पाहे, देव आणि देवी काही वेगळी नाही. देवीचं स्वरूप हे आदिशक्ती सांगितलेलं आहे, ही शक्ती देणारी आहे. बघा, स्त्री म्हणजेच देवीचं स्वरूप आहे. ही स्त्री काय करते? आपल्याकडे 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपल्या घरातील पुरुषाला धर्माच्या वाटेला लावायचं, त्याला कामामध्ये अडकवायचं, त्याला अर्थकारणात गुंतवायचं का त्याला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवायचं, हे सर्वस्वी घरातील स्त्री ठरवत असते. आणि याचं सर्वांना परिचित असणारं उदाहरण म्हणजे तुलसीदास महाराजांचं. तुलसीदास महाराज एके दिवशी फळं आणायला जंगलात जातात आणि फळं आणायला घेऊन आल्यानंतर घरी बघतात तर त्यांची पत्नी त्यांना दिसत नाही. पत्नीच्या विरहामध्ये व्याकुळ होतात. शोध घेतल्यानंतर समजतं की पत्नी माहेरी गेलेली आहे. तिला भेटण्यासाठी तुलसीदास महाराज निघतात, पण प्रचंड पाऊस सुरू होतो, धोधो पूर येतो नदीला. परंतु कशाचाही विचार न करता तुलसीदास महाराज मात्र तो पूर ओलांडून
त्या गावी जातात. आता चिंब भिजलेले तुलसीदास महाराज बघून त्यांची पत्नी म्हणते की अहो, एवढ्या पावसात कशासाठी आलात? पाऊस थांबल्यानंतर मीच येणार होते. तुलसीदास महाराज म्हणतात, अगं तू घरी नसलीस की घराला घर पण राहत नाही. त्यावर तुलसीदास महाराजांच्या पत्नीचं वाक्य ऐकण्यासारखं आहे. तुलसीदास महाराजांची पत्नी सांगते की एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता का? एवढं प्रेम माझ्यावर करता की पावसामध्ये भिजत माझ्यापर्यंत आलात. पण याच्यात थोडं जरी प्रेम प्रभू श्री रामावर केलं तर? आणि या पत्नीच्या उपदेशातून तुलसी रामायण आपल्या समोर येतं. म्हणजे या स्त्रीची शक्ती आपण सर्वजण पाहत आहोत. आणि हे ब्रह्म हे सुद्धा स्त्रीमुळेच तयार झालेलं आहे. ऐकूया, ब्रह्म शोधिले ब्रह्मांड मिळाले तुझिया धामी.
शक्तीने कल्पतरुला देयोगाचे पाणी आई तुझी आधामी आई तुझी आधामी ब्रह्म शोधिले ब्रह्मांड मिळाले आई तुझी आधामी आई तुझी आधामी आई तुझी आधामी. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, जागर स्त्री शक्तीचा, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.